गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपले 2 भाऊ आलेले आहेत छोटे छोटे आणि ते खुश आहेत, भरपूर हसतायत आणि खूप दिवसातून आपण आज ब्लॉग शूट करतोय त्यांच्यासोबत. लास्ट टाइम आपला आरव भाऊ आहे, त्यांनी ब्लॉग शूट केलेला आणि भूषणचा पण ब्लॉग होता, त्याने पण शूट केलेला. सो आता ते आलेले आहेत, पुन्हा एकदा आम्ही एक ब्लॉग शूट करतोय, तो पण बिर्याणीचा ब्लॉग आहे. आता आम्ही बिर्याणी खायला जाणार आहे, आज पार्टी आहे त्याच्यामुळे. तर ते दोघं जण आलेले आहेत घरी, सो आता तुम्हाला दाखवतो. अरे कुठे गेले? तर गाईज हे लपलेत कुठे काय माहिती, हे बघू शकता कुठे लपलेत, इथे पण नाही आहेत गाईज. कुठे लपलेत ते आता डायरेक्ट बघा तुम्हाला दिसतील. आता कॅमेरा आतमध्ये घेऊन, मोबाईल आतमध्ये घेऊन चाललोय. अरे तर गाईज हे बघू शकता, इथे लपलेले दोघ जण तोंड लपवत आहेत. हे का लपलाय तुम्ही इथे? का असंच लपलाय? आता आपल्याला कुठे जायचंय? आपण जाणार आहोत खिंडी. कुठे? खिंडी. का पण? आय डोंट लाईक इट. आय डोंट लाईक इट. ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये आम्ही चाललेलो एवढ्या लांब. लांब नाही, 1 किलोमीटर असेल ना इथून. किती आहे? 1.5. हा 1.5 किलोमीटर आहे. ओ माय गॉड. आपल्या पब्लिकला घेऊन चाललेलो तिकडे, बट अजून काय बिर्याणी झालेली नाही, त्यामुळे आम्ही इथे सावलीत बसलेलो आहे. आपली पब्लिक पण इथे बसलेली आहे मस्त पैकी. आणि आपली अजून पब्लिक कुठं आहे? व्लॉग शूटवाली आपली बारकी पोरं कुठं आहेत अजून? अरे लास्ट व्लॉग मध्ये कोण कोण होतं? बिट्टू, झिंगऱ्या, अजून कोण कोण होतं? हा मग ते सगळी गँग कुठं आहे? पुष्प्याच्या घरी. वो दगड आहे. गाईजला बोलतोय माझ्या फोनवर, माझंही होणार आहे भावा. गाईजचं नाही काय नुकसान होणार, जे होणार आहे ते माझं नुकसान होणार. गाईज हे मांजर घेऊन आलेले आहेत. कधी आणली? हा दूध पिले का? ते दूध. अरे काय तुमचं काय चाललंय? असं दे ना. मारते होय नक? तुला मारले का? आई शपथ. मांजरीशी खेळत होते आपले भाऊ आणि इथे काय मला आता घोसला दिसलेला चिमणीचा आणि त्यामध्ये ती पण बसलेली आहे. तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. इथे बसलेली आहे गाईच, बघू शकता किती भारी आहे ना. झाडावरती तिचं घर वगैरे केलेलं आहे तिने आणि तिथे बसलेली आहे. ब्लॉग मध्ये आपला भाऊ बोलत होता ब्लॉग कधी बनवणार आहे. भाऊ ब्लॉग चालू आहे, बोल आता काय बोलतोय? ब्लॉग कधी बनवणार? त्याला दिवस बनवला नाही. आत्ता बनवतोय ना भावा, तू बोलला म्हणून बनवतोय. जेवला का नाही तू? जेवलो. मग येणार आहे का नाही जेवायला तू? कुठं? तिथे येतो. हे क्या बात आहे. भाऊ शिकला प्रगती झाली. सर्कस करते वाटतं. काय विषय झाला? भूषण म्हणत होता मला की त्या पप्पाकडे गाडी आहे एर्टिगा ब्लॅक कलरची. तो मला चिडवत होता की तुझ्याकडे नाहीये, जात चालली घेतून. मग 4-5 दिवसांनी माझ्या दादाने बुकिंग पण केली थारची. 4x4 ची इन ग्रीन कलर. मग भूषणला जी रडावलेला का मी, तो 1 दिवस रडत होता आणि त्या पप्पाच्या माग लागत होता. मला पप्पा हा भूषण असं झालेलं? खरं सांग, झालेलं? हा भूषण आमच्या गाडीत बसली तर आम्ही काय बोललो का तुला? अरे काय. तर गाईज आता मी चाललोय ब्लॉग शूट करायला आणि ते वरती बघू शकता माकड आहे. माकडाने कणीस खाली फेकलेलं आहे आणि हे किती घाबरलेत बघू शकता. हा बिर्याणी अजून झाली नाही, आल्यावर तुम्हाला घेऊन जातो. आरव घरी गेलेला आहे गाईज आणि भूषण माझ्यासोबत आहे. सो आता तिकडे चाललो आहे बिर्याणी झाली की नाही बघायला. सो तिकडे थोडं आता ब्लॉग जाऊन शूट करूया आणि आता ह्यांना रिटर्न न्यायला येतो. मी आता SS घेऊन चाललेलो आहे. SSची चावी आहे आणि आपली बाईक इथे आहे बघू शकता. ही बाईक घेऊन चाललेलो आहे. सो चलूया. पप्पांना विचारलं पेट्रोल आहे की नाही, पप्पा बोलतात आहे थोडं ह्याच्यामध्ये. सो आता हीच बाईक घेऊन जाऊया आणि डायरेक्ट आता तुम्हाला बिर्याणीची ते भेटूया. हा भाऊ भैया आणि मी चाललो आहे खिंडीमध्ये
आम्ही जिथे चाललो त्या जागेचं नाव खिंड आहे. खिंडीमध्ये तिथे विहीर आहे आपल्या भावाची. तुझी नाही, आपला भाव दुसरा आहे तो. तर काहीच तिकडे चाललोय, तिकडेच बिर्याणी करताय, तिकडे चाललोय. आता पार्टीच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. हे बघू शकता आपल्या इकडं चालू आहे. नमस्कार. आज आपण या पार्टीच्या लोकेशनवर थांबलो आहे. नियोजन चाललेलो आहे आणि आपला अक्षय भाऊ इकडे नियोजन करतोय. आता तांदूळ शिजवायचं चालू आहे आत्ताशी, बघू शकता तुम्ही. दाखव. हा तर काय हे बघू शकता चिकन सगळं कालवण वगैरे ओके. काय कालवण ग्रेव्ही बनवायची. घरात आपली पार्टी चालू आहे. अजून पब्लिक आलेली आहे. शिंगो दादा नाही रे, भंडारे भाई प्लेट्स घेऊन आलेले आहेत गाईज. पत्रावळ्या डायरेक्ट आपली गाडी डायरेक्ट जेवणाची इथे लोकेशनवर. मचाएंगे मचाएंगे. हा हा ते बिर्याणी आम्ही बिर्याणी आपण खाली तांदूळ करायचं होतं ना, त्यासाठी ती पतोळे आणायची. आणि द्रोण कुठे आहेत? द्रोण दुरून आणतो ना. द्रोण आणायचे आहेत का? हे बघू शकता करवंदे रानातले. मग काय बोलू शकतो दोन शब्द? बघू करवंदा कसं लागतंय एकच. तर काहीच हे बघू शकता गावाकडची मजाच वेगळी असते पार्टीला. करवंदा वगैरे सगळं सगळं मिळतं इथं. हे दाखव रे. हे बघू शकता आपल्या भावाने मग करवंदा आणलेले आहेत. एकच दाखव भाऊ, लय नको. अजून आहे तू करवंदा. तर काहीच बघू शकता सगळं पार्टीचं नियोजन, त्यामध्ये करवंद हे बघू शकता. तर काय एवढी पब्लिक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अजून काहीच 5-6 जण अजून येणार आहेत. खूप पब्लिक आहे. भावा काय 2 शब्द बोलायचे का तुला? बोल की. बोलला तर काय. गावचं खायचं म्हणलं ना, करवंद खायची मस्त लागतं. मुंग्या आहेत इथं आईची जे. अरे खरंच मुंग्या आहेत. तर काहीच मला मुंग्या चावलेल्या आहेत आता भरपूर. राईस शिजलेला आहे मस्तपैकी आणि इकडे चिकन आहे आणि आता बिर्याणी बनवायला स्टार्ट करणार आहे. आता एका टोपात गाईस इथे ओतणार आहे राईस. याचा आता सेटअप लावायचं चालू आहे. सेटअप लावलेला आहे, आता फक्त दम द्यायचा आहे व्यवस्थित. तर काय आता कोथिंबीर वगैरे टाकायची चालू आहे, फक्त दम द्यायचा राहिलेला आहे. स्वतः झालेलंच आहे व्यवस्थित सगळं. आणि यशने कोथिंबीर वगैरे कापलेलं आहे. खूप कष्ट करतो आपला भाऊ. पहिल्यांदा ना झालेली आहे बिर्याणी. अरे पण दम द्यायचा राहिलाय ना फक्त. हा थोडस मसाला घे की. तू का असा उदास बसलाय भावा इकडे एका साईडला? भूक लागली का तुला? म्हणून म्हटलं मोबाईल तू घरी का ठेवलायस भावा? खरंच झालं का असं? सांग की. काय चाललंय तुमचं? दम द्यायला ठेवलेलं आहे. स्वतः ते झाल्यावर कंप्लीट होईल बिर्याणी. आता चिकन धुवायचं चालू आहे, रस्सा बनवायचा त्यासाठी. आपला भाऊ चिकन धुतोय आता, पप्पू दादा. आता जेव्हा बोलायचं तेव्हा बोलणार नाही का नाही? नवा तेव्हा तोंड चालवणार. मग तसंच असते. जिथे इंगळावर आपली बिर्याणी ठेवलेली आहे दम द्यायला,
आणि इकडे पप्पूदादा चिकनचं कालवण करणार आहे इथेच, म्हणजे इथेच. आता आम्ही वर चाललो इकडे डोंगरात करवंद खायला. हे बघू शकता असला रस्ता आहे. आपला भाऊ पुढे गेलेला. आता इकडे कुठे जाळ्यात सगळ्या करवंदाच्या गाईच. आता आम्ही इथे करवंद खाणार आहे. हे बघू शकता करवंदाच्या जाळ्यात पूर्ण इथे. आपला भाऊ तोडतोय करवंद. गाईज कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत? हे आहेत का नाही भाऊ इथं? बघ ना कुठे आहे? अरे नाही भावा, पुढे जाऊया. तर गाईज हे बघू शकता पूर्ण डोंगरामध्ये आम्ही आलेलो आहे. पूर्ण इथे अडचणच अडचण आहे. अशातून चाललोय आम्ही करवंदे खायला. कुठे पण काय चाललोय गाईज काय समजा नाही मला. अरे बाळा इकडे कुठे आणले भावा करवंद? आपण खायला आलोय. इकडे आहेत का कुठे? गाईज करवंदच भेटत नाहीत. काय करायचं? चल रिटर्न आता जाऊ. आता रिटर्न इकडे कुठे? अरे खाली जाऊ ना इकडे. तर गाईज आम्ही एकदम खालून आलेलो आहे. चल चाललो परत खाली. आता इकडे करवंदाचे जाळ्याच नाहीत. कशी करवंद खायची आपण? आहेत ना हे बघ. हा गाईज हे बघू शकता किती मोठे मोठे आहेत. हे बघू शकता. वाव. अरे थांब ना भाऊ. ओ माय गॉड. वाव. जस्ट लुक लाईक अ वाव. काय रे? वाव. गोड आहे ना? डन. मिशन सक्सेसफुल. गाईज करवंदाची जाळी वर होती इथे. आपल्या भावाने खाली घेतली आणि आता त्याने सगळी करवंद खाल्ली. संपवून टाकलेले सगळी. संपवून टाकलेले सगळी गाईज. आपला भाऊ बनवतोय आता कालवण. कालवण रसा. गावाकडचा चिकनचा रसा. त्याला लागले आग. तर काय आता घरी चाललोय भाकरी आणायला. आता भाकरी पण खाऊया बिर्याणी सोबत. रस्सा वगैरे करतायत. सो चला आता घरी चाललेलो आम्ही. आणि आम्ही आता चाललोय कुठे चाललोय? घरी भाकरी आणायला. भाकरी आणायला. सो गाईच रानामध्ये भाकरी, चिकनचं कालवण आणि बिर्याणी. मजाच वेगळी आहे गाईच. रानातली पार्टी म्हणजे एक नंबर गाईच. रानातली जे गावाकडे जे मजा आहे ना गाईच ही खूप वेगळीच मजा आहे. जेवायला बसलेले आहेत हे बघू शकता. आणि आता रस्सा वगैरे हे बघू शकता झालेला आहे एकदम कडक. अरे 2-2 पळ्या येतोय कौलत नाही. हे बघू शकता. आणि इकडे बिर्याणी आहे. आता सगळी पब्लिक बसते जेवायला. आणि तिकडे काय सगळी गँग बसलेली. आता आपण पण बसू. ए बाळा काय होतं? आता बस. मुंग्या नाहीत ना? चला आता बसूया. बाकीची पब्लिक नंतर बसणार आहे. काहीच बसलो आता जेवायला. सगळी पब्लिक बसलेली आहे. बिर्याणी, रस्सा. आता सगळे जेवत आहेत इकडं. काहीच पब्लिक बघू शकता किती आहे. सगळे जेवायला बसलेले आहेत. तर गाईच आता मुकदम पिताय तर रस्सा. क्या बात आहे. कसा आहे रस्सा? एक नंबर आहे का? एक नंबर. हा गाईच जेवण झालेलं आहे. आता इकडे बाकीचे सगळे जेवतात. हे बघू शकता इकडे सगळे जेवतात. आता मी चाललोय घरी. अजून कोण येतोय बघू. आता आम्ही 3 जण चाललेलो आहे. आरव, मी आणि भूषण. चलो जेवण वगैरे झालेलं मस्त वाटतं. तो आता चलूया घरी. चलो. तर गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.